नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध परीक्षांची किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत सुनील श्रीकृष्ण सोमानी, सातोना, तालुका परतूर, जिल्हा जालना यांच्या केळीच्या प्लॉटवर. हा केळीचा प्लॉट शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध परीक्षांची किसालेच्या माध्यमातून लागवड केलेली आहे 1 जूनला. 1 जूनपासून आपण लावगणीला सुरुवात केली. 3 जूनला आपली लावगण पूर्ण झाली. तर ही जी लावगण केली तर त्याचा आज 15वा दिवस आहे, म्हणजे आज 15 तारीख आहे. तर 15 दिवसानंतर आपल्याला जे डोस द्यायचा आहे याला ह्युमिक ॲसिड, पुन्हा ऑर्गॅनिक कार्बन, पीएच बॅलेन्सर, मॅग्नेशियम सल्फेट, KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड कशामुळं की पिकाची इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी पोटॅशियम हायड्रॉक्साईड. त्याच्यामुळं जी रोगप्रतिकारक शक्ती वाढते पिकामध्ये, ते महत्त्वाचं कंटेन आहे. त्याच्यानंतर पीएच बॅलेन्सर पण महत्त्वाचं कंटेन आहे. त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड, पांढऱ्या मुळाची वाढ होण्यासाठी ह्युमिक ॲसिड पण घेणं महत्त्वाचं आहे. हे कंटेन आपल्याला स्प्रे वाटं पण घेता येतात आणि ड्रेंचिंग वाटं पण घेता येतात. आणि दुसरी गोष्ट, याला आपण स्प्रेमध्ये एक घेणार आहोत कंटेन ॲमिनो ॲसिड. तर ॲमिनो ॲसिडमुळं सेल डिव्हिजनचं काम होतं आणि प्लॅन्टची ग्रोथ फास्ट होते. कारण प्लॅन्ट जो न्यूट्रिशन उचलतो ते न्यूट्रिशन उचलल्यानंतर ॲमिनो ॲसिड तयार करत असतो. तर आपण काय करत आहोत, ॲमिनो ॲसिड डायरेक्ट पानावाटं देत आहोत. मग डायरेक्ट पानावाटं जर ॲमिनो ॲसिड दिलं तर दिनदुगनी रातचोगनी अशी पिकाची वाढ होते. हे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर आता आपण स्प्रे आणि ड्रेंचिंगचं एक शेड्यूल पूर्ण करत आहोत. इथं रोप गेलं ना. बरं, गेलं ते. खराब जे झालेले का ते 4-5 तिकडे लावावं लागतं. तशी काही 15 दिवस झाले नाही ना आणखीन साहेब. 1 तारखेला लावलं ना. 3 तारखेला पूर्ण 3 तारखेला पूर्ण लावगण झाली. पूर्ण का? हां, लावगण इकडून सुरू केली ना आपण, वरच्या पुलाला चालू केली. इकडून चालू केली. हां ती 1 तारखेला टाकलं. हां, त्याला 15 दिवस झाले. हां, त्याला 15 दिवस झाली, याला 13 दिवस झाली. 2 दिवस. पण कशा हिशोबाने कसे भाव झाले? चांगले आहेत, चांगले आहेत. 1 नंबर आहे. शेड झालेत प्लॉट. नवीन पान फुटलं म्हणजे प्लॉट शेड झाला. आता ते ड्रिचिंग बी घेतली साहेब याला आपण. हां, ड्रेंचिंग घेतली ना आपण. ह्युमस, नॅचरल ह्युमस घेतलंय, हो, बायो पॉवर घेतलंय. कसं चांगले वाटते का? हां, त्याच्यामुळे शेड झालं ना. हे हो. नॅचरल कंटेनमुळे हे चांगलं शेड झालं. कारण याला जर तुम्ही केमिकल गेला असतात तर याच्यात तुमची बरीच झाडं गेली असती. कारण केमिकल जर डायरेक्ट दिलं ना ते ऑब्झर्व करतच नाही. आता आम्ही हळदीला, कापसाला जे नवीन प्लॉट आहेत त्याला पहिला डोस ह्याचाच देतात, नॅचरलचा देतात, केमिकलवर जात नाहीत. आता आपण समजा हे केमिकलचा डोस काढला आहे आपण, तर हे आपल्याला ड्रेंचिंग वाट, आता प्लॉट आपला शेड झाला आहे तर आता आपल्याला केमिकल द्यायला काय अडचण नाही. तर समजा याला पुंगे खुलण्यासाठी काही आपलं हे करावं लागेल, पोंगा भरणी काही. हां, पोंगा भरण्यासाठी हेच आता स्प्रे ड्रेंचिंग आहे, याच्यात कंटेन नाहीत ना सगळे. आता पोंगा भरणी म्हणजे हेच करायचं ना आपल्याला. हां, स्प्रे ड्रेंचिंग. अशी झाडं एखादं लावावं लागतात का काय माहिती. नाही, हेच राहत आहे. तो हिरवं दिसायला हे आहे पोंगा. ठीक आहे. पोंगा आहे. पोंगा जर पूर्ण काळा पडला तर मग ते गेलं ते म्हणायचं. आम्ही लावताच काय केलं साहेब, काही झाडं अशी हे करून पाहिलं बघा, पूर्ण पोंगा आहे का म्हणजे असं उन्नी लागल्यासारखं. सर उपसून निघाला हां, उसासारखा. उसासारखा असं ते खुललं तर पूर्ण काळात काळा. निघाला. हां, कोको बेडमधून काढलं झाड पुरातलं पुरं असं त्याला म्हणजे शेंडेमर अगोदरच लागलेली होती. अगोदरच लागले. मग तशी झाडं 100% जाणार. आता 500 मागवलं का, तर आता हे जे अशी झाडं येतं पण ते कशी ते धरले आम्ही मोजूनच घेतले. मोजूनच मागितलं. हे
त्याने खराब केली होती. हां. इथं तर 400 लागले, इकडे 100 लागले. हे असे झाडे गेले. आता 500 मध्ये डबल आता तितकं लावावं लागतं आम्हाला. हे आले बघा, आता उद्या येणार बघा. बुधवारी, उद्या गुरुवारी येणार आहे ती. आलं की लावून घ्या. एकदा लावून ते रोप उपटून अलीकडे घ्या ना, तिथं मुदाम घेतलं नाही. घालतं ह्याच्यावर लावून काय घाल त्याला रस करी इथं इथं नाही राहू दे नळीमुळं- ते. नळीमुळं हां, फुलतं ते. नळीमुळे केलेले. इकडे फार पुढे झालं. इकडे तिकडे गेलं. काल काय केलं काल पाहिजे. हे काय? हे ते आपलं तारला झटका मशीनसाठी लावायचं. मला वाटतं खतच सोडलंय का? खत सोड नका आता नाही नाही कारण अजून शेड नाही झाली तेवढी झाड. का आणखी काय तुम्ही ते दिलेलं तेवढंच केलेलं आहे. आपल्याला फक्त एन्झाईम आणि ऑर्गॅनिकचे न्यूट्रिशन. असं होणारच नाही. कॅन परत घ्यायचे का तुम्हाला? नाही नाही, आपल्याला ते लागणार आहे. मळीसारखं झालंय आपलं खत. एक नंबर. जसं कोकोपीट असते का तसं झालंय का नाही? एक नंबर. काय काय जणांना वाटणार हे कोकोपीटच टाकलंय. थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.